विठ्ठल
एका प्रकार आवडे देवाचे तो एका प्रकार आवडे देवाचे तो एका प्रकार आवडे देवाचे तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवाचे तो एका प्रकार 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 नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आननाये साधन निर्धारी आननाये साधन निर्धारी आननाये तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा गळा गोपी चंदन हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा जाता नेम एका जनार्दनी ऐसा जाता नेम हो देवा परमा पूज्य जगे तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
तुळशी माळ गोपी चंदनी गोपी चंदनी गोपी चंदनी टाळ्या वाजवा. आवडे देवासे तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठाला 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 आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा समचरण सरोजं सांद्रं नीलाम्बुदाभं जगननीतपानिं मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंगारो प्रथम नमन दुसरं संतातिहा पांडुरंगारो प्रथम नमन दुसरं संतातिहा चरणा
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता सेके साधन हे जाणमिया नमन निवांत केले मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गडा गोपी चंदन टिडा हृदय कडवडा वैष्णवांचा उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा हृदय पंचा कीर्तन रूपी चरण सेवेचा जो योग आहे कशा निमित्तानं आहे तुम्हा सर्वांना कल्पना आहे कारण कारंजा अशा पवित्र गावामध्ये सलाबाद प्रमाणे होतला असा कार्यक्रम आणि कार्यक्रम कशा निमित्तानं आहे तर तुम्हा सर्वांना ज्ञात आहे कारण पहा पांडुरंगाच्या वाढदिवसानिमित्तानं आणि गुरुवर्य वैकुंठवासी श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या वर्धापन दिनानिमित्तानं विठाला विठाला आपण जर या कार्यक्रमाची दिनचर्या पाहिली सकाळी काकडा आहे सायंकाळी हरिपाठ आहे आणि रात्री महाराज हरिकीर्तन आहे आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण आहे व्यासपीठावरती असणारे हरिभक्त पारायण ज्यांनी महाराज नर्मदा परिक्रमा केली असे आमचे परमादरणीय गुरुबंधू वैभवजी महाराज आहे त्यानंतर त्यांच्या साथीला ज्यांची ख्याती या महाराष्ट्रामध्ये आहे असे मृदंग अलंकार मृदंग सम्राट आमचे गुरुबंधू कैलास महाराज आहे त्यानंतर महाराज हरिभक्त पारायण ज्यांनी सुद्धा नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण केली असे आमचे संतोष महाराज टेकाडे आहे त्यानंतर त्यांच्या साथीला ज्यांचा आवाज कोकिळेसारखा गोड आहे असे आमचे विजय महाराज आहेत विठाला त्याचनंतर याच गावातील सुंदर गायनाचार्य हरिभक्त पारायण सुनील महाराज आहेत त्यानंतर ही मंडळी कुठची गावातलीच आहे सर्व गावातीलच मंडळी आहे त्यानंतर इकडे गावातीलच मंडळी आहे त्यानंतर बालगोपाळ मंडळी आहे कारण यांचा जर विचार केला मायबाप आताच्या काळामध्ये संस्काराची फार गरज आहे आपण जर आपल्या मुलावर जर संस्कार टाकले नाहीत ना पुढची गत आपली काय होईल हे आपल्याला दाखवून देते विठाला विठाला याच गावातील बालगोपाल मंडळी आहे खरोखर मायबाप यांचे आई वडील धन्य आहेत धन्य माता माता पिता तयाचिया कारण मायबाप यांचे आई वडील धन्य आहेत आणि एवढंच नव्हे ज्यांचा साऊंड आहे असे परमादरणीय संतोष काका आहे कारण बऱ्याच ठिकाणी मी कार्यक्रमाला फिरतो आणि फिरत असताना आमच्या कीर्तनाले सौसाव करून बगे महाराज
साऊंड असा सापडतच नाही. विठाला विठाला बऱ्याच ठिकाणी लांब लांब फिरतो महाराज. साऊंडची लावते आणि बुवाची लावते. साऊंडही सुंदर आहे. ज्या दादांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि एवढंच नव्हे, ज्यांच्या माध्यमातून आपण युट्यूबवर दिसणार आहोत असा हा स्वरांजली साऊंड आहे. विठाला विठाला तर पहा महाराज, एकूण पुरुष मंडळी बसलेली आहे. पाठीमाग माता मावलेल्या बसलेल्या आहेत आणि मनात आपण एवढं हे पडीत ठेवलेलं आहे. नाही का? आता मला सांगा, हे भरून कधी विठाला विठाला तर आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे गोविंद बाप्पू सुद्धा आमच्या ठिकाणी आलेले आहेत. विठाला विठाला ठिकाणी महाराज कार्यक्रमाला फिरतो आणि फिरत असताना आता हे गाव सखाराम बाबांच्या कृपांकित आहे म्हणून बरं आहे. बऱ्याच ठिकाणी विनेकरी धोत्रावर सापडत नाहीत. एका गावला कीर्तनाला मी गेलो. गड्यामधला विना काढला, कोणाकडे द्यावा मलेच विचार पडला. आणि विचार पडल्यानंतर एक जण उठून उभा राहिला. तो होता बरमोळ्यावर. आता मले सांगा, बरमोळा कधी घालतात? नाही काय? हा, खरोखर आमची विनेकरी बाबा याचा धन्यवाद देतो. विठाला विठाला जे पहिल्या दिवशी कीर्तन आले नसतील त्यांनी मग दुसऱ्या दिवशी यावं. जे दुसऱ्या दिवशी कीर्तन आले नसतील त्यांनी मग तिसऱ्या दिवशी यावं. जे तिसऱ्या दिवशी कीर्तन आले नसतील त्यांनी मग चौथ्या दिवशी यावं. जे चौथ्या दिवशी कीर्तन आले नसतील त्यांनी मग पाचव्या दिवशी यावं. जे पाचव्या दिवशी कीर्तन आले नसतील त्यांनी मग सातव्या दिवशी यावं. जे सातव्या दिवशी कीर्तन आले नसतील त्यांनी मग ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारणाला बसावं. अहो महाराज, कीर्तनाला येणं जमत नाही. पारायण कर, पारणाला येणं जमत नाही. मग शेवटी 18वा अध्याय असते. 18 अध्यायाला येऊन बस. 18 अध्यायाला येऊन जमणं बसत नाही. मग का हो, हा जो दरबार आहे हा दरबार पांडुरंगांचा दरबार आहे. या दरबारामध्ये केलेली आपण सेवा ही वाया जात नाही. मग इथं काहीतरी सेवा केली पाहिजे. महाराज, सेवा करणं जमत नाही, कीर्तनाला येणं जमत नाही, पारायण करणं जमत नाही. मग त्यासाठी शेवटचा पर्याय, त्यानं काल्याच्या कीर्तना दिवशी काल्याच्या पंक्तीत पहिला नंबर तरी बसावं. विठाला विठाला ज्या ग्रंथाचं या ठिकाणी पारायण चालू आहे, मला आमच्या वैभव महाराजांनी सांगितलं, म्हणत महाराज पारायण आले 100 बाया 100 आणि 100 माणसं आहेत. खरं आहे काय माझं? 100 बाया आणि 100 माणसं नाही का? गावाच्या मारणं बरोबर आहे. विठाला विठाला ज्या ग्रंथ या ठिकाणी पारायण चालू आहे तो ग्रंथ महाराज सामान्य नाही आहे. ज्या ज्ञानोबा यांनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. माधव पेशव्यांनी वयाच्या 16व्या वर्षी पेशव्याची जबाबदारी स्वीकारली. शंकराचार्यांनी वयाच्या 16व्या वर्षी गीतेवर भाष्य केलं. आणि आपला मुलगा वयाच्या 16 वर्षी काय म्हणते? एकच म्हणते, बाबा लगीन. विठाला विठाला ज्या ग्रंथाच्या ठिकाणी पारायण चालू आहे तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. अहो महाराज, ज्ञानोबा यांचा आपण जर विचार केला ना, ज्ञानोबा यांचे 8 चमत्कार किती? 8. का हो महाराज? संत चमत्कार करतात का? कारण संत चमत्कार करत नाहीत, लोकांकरता संतांना चमत्कार करावे लागले बुवा. ऐका, आज ज्ञानोबा जाऊन 751 वर्ष झाले, पण आज माझ्या ज्ञानोबाच्या नावावरती गावोगावी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहेत. एवढंच नाही तर ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी सुद्धा लिहिली. एवढंच नाही, चांगदेवाचं गर्वहरण करण्याकरता माझ्या ज्ञानोबा यांनी जड भिंत चालविली. चालविले जड भिंती
चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. एवढंच नाही तर माझ्या ज्ञानोबा रायांनी महाराज रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेता तो रेडा महाराज वेद बोलायला लागला. एवढंच नाही 5 वर्षाच्या माझ्या छोट्याशा मुक्ताबाईंनी ज्ञानोबा यांच्या पाठीवरती आज मांडे भाजले. एवढाच ज्ञानोबा यांचा चमत्कार नाही. एवढंच नाही तर ज्ञानोबा यांनी प्रेताला सुद्धा जिवंत केलं. एवढंच नाही माझ्या ज्ञानोबा यांनी म्हशी सुद्धा बोलावली विठाला 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 विठले एवढा अधिकार माझ्या ज्ञानोबा यांचा आहे. अहो महाराज विचार करा आज तरुण पिढी कुठं चाललेली आहे. आपण स्वतःला वारकरी म्हणून घेतो. आपल्या घरामध्ये साधं महाराज 5 रुपयाचं हरिपाठाचं पुस्तक नाही. आपण स्वतःला हिंदू म्हणतो. हिंदू ही आपल्या हिंदूची शोकांतिका आहे. विठाला विठाला विठाले कारण आपला मुलगा दिवसातून महाराज 50 रुपयाच्या विमलच्या पोळ्या खातो आणि 5 रुपयाचं हरिपाठाचं पुस्तक आपल्या वारकऱ्याच्या घरात सापडत नाही. ही वारकऱ्याची नाही ही आपली शोकांतिका आहे. तुमचं बसणाऱ्याचं मन काय आहे. विठाला 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 मामासाहेब दांडेकर म्हणत बाबा तसा मरू नको तू तसा नको मरू ज्ञानेश्वरी वाचून मर. ऐका महाराज आम्हाला वाचणं जमत नाही. इथं या श्रवण करा. श्रवणाच्या मिसे बैसावे येवोनी सम्राज्य भुवनी सुखी नांदे. महाराज श्रवण करणं जमत नाही. ज्यांना वाचता येते ते तर भाग्यवान आहेतच. मग का हो महाराज आम्ही ग्रंथ हाती घेतला त्याच्यानं बोट जरी फिरवलं बोट तुम्ही माऊली 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 असं जरी म्हटलं तरी तुमचा उद्धार आहे. महाराज आम्हाला बसता येत नाही मग त्यानं पाय लांबून बसावं. पाय लांबून महाराज आम्हाला पाय लांबून बसता येत नाही मग त्यानं झोपावं. अशी ज्ञानेश्वरी घ्यावी तरी तिचं वाचन करावं. विठाला 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 कारण या ग्रंथाची एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे. आपण जर जीवनामध्ये ज्ञानेश्वरी जर पारायण केलं ना मायबाप खरोखर आपल्यावर कोणतेच संकट येणार नाही. एवढी ताकद या ग्रंथामध्ये आहे. बरं महाराज आम्ही बाहेरून ऐकतो मग घरून पण ऐका घरी तुम्ही काम करा आणि ज्ञानेश्वरीकडे पारायण चालू असताना तुम्ही माऊली माऊली म्हणा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. पण इकडे पारायण चालू आहे आणि तिकडे तुमच्या जर गप्पा चालू असतील तर व्यर्थ आहे. विठाला विठाला तर पहा महाराज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग. अभंगातून श्री संत एकनाथ महाराज जगाच्या मालकाची आवड व्यक्त करतात. कारण अभंग नाथ महाराजांचा आहे. महाराज म्हणतात माणूस म्हणून जन्माला आला ना याच जन्मात माणसाला देवाचं भजन करता
देवाचे भजन. इतर यवनीमध्ये माणसाला देवाचं भजन करता येत नाही, मनुष्याच्या यवनीमध्ये माणसाला देवाचं भजन करता येते. आता मला सांगा, या मंडपामध्ये एवढे लोक बसलेले आहेत, खरं खरं सांगा, प्रत्येक जण भजन करतो ना? भजन, मी भजन नाही म्हटलं बरं, मी भजन म्हटलं, भजन करतो ना भजन. तुम्ही मानाही नाही हलत बा अशा. काही चहा वगैरे पाहिजे का तुम्हाला? हा, आता हलवलं मानायचं नाही. विठाला विठाला विठाला. तर पहा, प्रत्येक जण भजन करतो, पण आपापल्या परीने करतो. एकनाथ महाराज सांगतात, भगवंताला काय आवडते आपण ते केलं पाहिजे. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. श्री संत एकनाथ महाराज पुढचं लक्षण सांगतात. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. त्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असली पाहिजे. एवढंच नव्हे, त्याच्या कपाळाला गोपीचंदन टिळा असला पाहिजे. एवढंच नव्हे, त्यांच्या अंतकरणामध्ये एकमेकाविषयी प्रेम असलं पाहिजे. आणि आपण जर एकमेकाविषयी जर प्रेम करत नसल तर सर्व व्यर्थ आहे. विठाला विठाला गोपीला टिळाही पाहिजे आणि एकमेकाविषयी प्रेमही असलं पाहिजे. हृदयी कळवळा वैष्णवांचा. का हो, चला ना वारीले. आलो असतो पण महाराज, काय सांगू तुम्हाला, माझी म्हैस म्हणे माझ्याशिवाय दूधच देत नाही. ऐका, जीवनामध्ये माणसानं वारी केली पाहिजे. वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. एक वेळ का जो वारकऱ्यान तो का भक्त झाला ना, तो त्या भगवंताला काय आहे हो महाराज, मग तो पूजनीय आहे. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्यगी. हजरा अभंगाचा सळ सळ भावार्थ. विठाला विठाला हो महाराज. एकनाथाने जीवनाचा आपण जर विचार केला, एकनाथ महाराज शांतही होते, श्रीमंतही होते आणि संत पण होते. ऐका, मग एकनाथ महाराज किती श्रीमंत होते हो. एक वेळचा असा प्रसंग आहे. श्री संत एकनाथ महाराजांच्या घरी 4 चोर शिरले बा. किती? 4. आता मला सांगा, चोर चोरी करत असताना हैगई करते का हो? नाही करत महाराज. तर एक पोत जर चोरायचं असलं तर 2 चोर त्या. बरं, आता आमच्या माता मावल्या कीर्तनात बसलेल्या आहेत. इमानदारीने सांगा फक्त, इमानदारीनं. तुम्ही सर्व शेतकरी वर्ग आहात. आपल्याकडे रोजानं, बरं, रोजानं माता मावल्या किती कापूस असतात? रोजानं 50 किलो, इकडे 60 किलो म्हणजे रोजानं. बरं, रोजानं बरं किती असतात? 10 किलो, 20. संपली यांची मर्यादा. रोजानं बरं. किलोनं, किलोनं 50. बुडी जर असली तर ती 70 देते. चांगली असली तर असणारी 1 क्विंटल देते. विठाला विठाला तसं एक चोर एकनाथ महाराजच्या राजवाड्यामध्ये गेले. आता एकनाथ महाराज राजवाडा म्हणजे का आपलं घर होतं का 2 बाय 2ची खोली? अजिबात नाही. पहिल्या चोराने सोनं चोरलं, गाठोडं बांधलं. दुसऱ्या चोराने सोनं चोरलं, गाठोडं बांधलं. तिसऱ्या चोराने सोनं चोरलं, त्याचं पण सुद्धा गाठोडं बांधलं. जो चौथा होता त्याला असं वाटलं आपणच कसं काय राहायचं, त्यानं सुद्धा सोनं चोरलं आणि गाठोडं बांधलं. 4ही चोरांचे 4 गाठोडे झाले बुवा. म्हणजे किती क्विंटलचे असतील बापू गोविंदा बापू? किती क्विंटलचे असतील? 50 किलोचं 1 क्विंटल, 1.5 क्विंटल असे ते गाठोडे होते सोन्याचे. बरं, आणि आता तर सोन्याचा काय भाव आहे मग? आता तर सोडूनच द्या. किती आहे येईलेच माहित आहे बापा. आणि तसे त्या लाडक्या व्हायला आहेत ना. नाही काय काय आहे मावशा भाव सोन्याचा? 16 आहेत म्हणतात. विठाला विठाला विठाला. एक आजी म्हणते, सांग न वसोळा, सांग न वसोळा. ते मागची आजी, विठाला विठाला विठाला. मग काय झालं बघा, पहिल्या चोराने दुसऱ्या चोराला उचलून दिलं.
दुसऱ्या चोराने तिसऱ्या चोराला उचलून दिलं आणि जो चौथा होता तो तसाच राहिला, त्याला कोणी उचलून देत नव्हतं. मग तेवढ्यात त्या चौघांची बोलचाल सुरू झाली. पण काय झालं बघा, हे तीन चोर म्हणत, अरे आपण जर याला उचलून दिलं ना तर आपल्या डोक्यावर जे गाठोडं आहे ते खाली पडून जाईल, पण याला उचलून देता येणार नाही. तेवढ्यात एकनाथ महाराजले जाग आली. एकनाथ महाराज राजवाड्याच्या बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर झालं काय बघा, हा चौथा चोर त्या ठिकाणी उभा होता आणि त्याच्या समोर सोन्याचं असं गाठोडं होतं. ते एकनाथ महाराजांनी पाहिलं आणि पाहिलं, ए बाबा थांब, आता मला सांगा, चोर जर आपल्या घरी आहे त्याची आपण का पूजा करतो काय अगरबत्ती लावून डायरेक्ट? तस एकनाथ महाराजाला थांबवलं. थांब. तो चोर घाबरला, त्याला असं वाटलं एकनाथ महाराज आहेत, नक्की आपल्याला मारतील, जोडतील, घराच्या बाहेर काढून देईल. पण एकनाथ बाबा थांब. एकनाथ महाराजांनी काय केलं बघा, ते सोन्याचं गाठोडं घेतलं आणि त्या चौथ्या चोराच्या डोक्यावर ठेवलं. सांग बाबा घेऊन जा, विठाला विठाला एवढे श्रीमंत होते. कोण? श्री संत एकनाथ महाराज. बर, मग शांत किती होते? शांत तर एवढे होते एकनाथ महाराज. एकनाथ महाराज ज्या वेळेस पूजा करण्याकरता बसले आणि पूजा करत असताना एक व्यक्ती पायामध्ये बूट घालून बाबाच्या पूजेजवळ गेली. बाबाला असं वाटलं की कोणतरी अतिथी आपल्या घरी आलेला आहे. बाबांनी सर्व देव बाजूला सारले. देव सारावे परते, संत पूजावे आरते. बाबाला असं वाटलं कोणतरी मोठी व्यक्ती आहे, व्यक्तीचा आपण आदर केला पाहिजे. सर्व देव बाजूला सारले. या व्यक्तीला पाठ बसण्याकरता दिला. सांगितलं पत्नीला, अगं आपल्याकडे संत महात्मे आलेले आहेत, यांच्यासाठी पुरणाचा स्वयंपाक तयार कर. गिरजा माता स्वयंपाक तयार करण्याकरता गेल्या. आता स्वयंपाक म्हणजे काय? अहो, आज आम्ही ज्यांच्याकडे फराळ केलं ना, आता संध्याकाळी आम्हालाही सुचत नव्हतं की कुठे हात टाकावा. विठाला विठाला विठाला. ज्यांच्याकडे आज आमचं संध्याकाळचं फराळ झालं, त्या ताटामध्ये आम्ही ते पदार्थ पाले, वडे, साबुदाण्याची खिचडी, पपई, बापा लोच पदार्थ मला सांगत सुद्धा येणार नाही. आणि सांगत बसू आणि तुमच्या तोंडाला पाणी आलं तर मग राहिलं माय कीर्तन. विठाला विठाला विठाला. हे गिरजा माता स्वयंपाक तयार करत आहे. स्वयंपाक तयार झाला. एकनाथ महाराज आवाज दिला, ए गिरजे. गिरजा माता धावत पडत आल्या. काय म्हणता? अगं किती वेळचे पाहुणे आपल्या घरी आलेले आहेत, त्यांना जीव घाल. गिरजा मातेनं पाठ वगैरे टाकला. चांदीच्या ताटामध्ये त्यांना जेवण दिलं. ती व्यक्ती जेवणा करता बसली. बसल्यानंतर काय झालं बघा, इकडे बाबांनी विचार, का हो कशी काय झाली खीर? हा म्हणे, बाबा खीर गोळ झाली. पा म्हणजे एवढा पराक्रम करूनही याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात? निर्लज्जम. सदा सुखी विठाला विठाला विठाला. गिरजा माता वाढण्याकरता अशा खाली वाकल्या. ती व्यक्ती राहिली आणि गिरजा मातेच्या पाठीवर जाऊन बसला. कोणासमोर? ती एकनाथ महाराज समोर. विचार करा, आपल्या पत्नीच्या पाठीवर जर कोणी आपल्या देखा जर बसायची अवस्था काय होईल? एवढे शांत होते महाराज. कोण? श्री संत एकनाथ महाराज. महाराजांनी विचारा, का हो बाबा तुम्ही एवढा पराक्रम केला, कशा करता केला हो? ती व्यक्ती बळ लागली म्हणे, सांगू म्हणे महाराज, उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे आणि माझ्या मुलीचं लग्न असल्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. पण एकनाथ महाराज, अरे तुझी मुलगी काय आणि माझी मुलगी काय, एकच, जा पैसे घेऊन. विठाला विठाला विठाला. एकनाथ महाराज शांती भंग करण्याचं काम लोक करत होते महाराज, तरी महाराज शांत होते. बरं, एवढंच नाही, सर्वांच्या परिचयाचं उदाहरण देतो. एकनाथ महाराजच्या अंगावर येवन किती वेळा चुकला? 108 वेळा चुकला, तरी महाराजांनी त्याला मुक्त केलं. प्रसाद देऊनी मोक्ष देणे, प्रसाद देऊनी मोक्ष देणं, प्रसाद देऊनी मोक्ष देणं, प्रसाद देऊनी. हे मना वरी दुःखदा, वरी
विठ्ठला प्रसादी उनी मुक्त केला. तरी महाराज म्हणून त्याला मुक्त केवलं. एवढा अधिकार श्री संत एकनाथ महाराजांना होता. बरं, एकनाथ महाराजांचा हरिपाठ आहे, एकनाथ महाराज चिरंजीव पद आहे, एकनाथ महाराजचे भारुड एवढे सुंदर भारुड आहेत, एवढे सुंदर भारुड आहेत. आपण का जे ते भारुड जर म्हटले ना बाबा, आपल्याला सहज समाधी लागते, एवढी ताकद त्या भारुडामध्ये आहे. विठाला 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 विठाला. बरं, एकनाथ महाराजचे भारुड एवढे सुंदर आहेत. येडका मदन येडका मदन तो केवळ पंचानन. दारुगड बया दारुगड दारुगड बया दारुगड. येडी म्हणतात तिला येडी म्हणतात, येडी म्हणतात तिला येडी म्हणतात. एवढे सुंदर महाराज एकनाथ महाराजांचे भारुड आहेत. पण महाराज भगवंताला काय आवडते आपण ते केलं पाहिजे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आवडे देवाची तो एक प्रकार, 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 आवडे देवाची तो एक प्रकार. ओ नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळा गोपीचंद कीरा, तुळशी माळा गोपीचंद कीरा, तुळशी माळा गोपीचंद कीरा, तुळशी माळा गोपीचंद कीरा. आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे आवडे म्हणजे काय? कारण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिला शब्द आहे आवडे. ऐका, प्रत्येकाची आवड कशी आहे हो? मग प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न आहे. ऐका, समजा आता या ठिकाणी तुम्ही सर्वच बसलेले आहात, सर्वांना एकच आवडते का? अजिबात नाही. कोणाला काही आवडते, कोणाला जिलबी आवडते, कोणाला सोनपापडी आवडते, कोणाला कालाजाम आवडतात, कोणाला सुके जाम म्हणजे प्रत्येकाची आवड कशी आहे? भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाची आवड एक नाही. आता मला सांगा, तुम्ही आम्ही सर्वजण देवाची भक्ती करतो. भक्ती करत असताना आपण देवाच्या आवडीची भक्ती करतो की आपल्या हो? कोण्या आपल्या आवडीची करतो की आपण देवाच्या? तुम्ही झोपले काय? जागी आहात ना? तुम्हाला काही कोरोना होईल नाही ना? हा, म्हणजे आपण आपल्या आवडीची भक्ती करतो, आपण देवाच्या आवडीची करतो काय? अजिबात नाही. आता मला सांगा, तुम्ही आम्ही सर्वजण देवाला अगरबत्ती लावतो ना? आपण देवाच्या आवडीची लावतो की आपल्या हो? बोलत चला. हा, आपल्या. वा, बाबर मुली किती हुशार आहेत तुमच्या गावातल्या. विठाला 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 विठ्ठले विठ्ठला. आपल्या आवडीची आपण अगरबत्ती देवाला लावतो. कोणी सरकार अगरबत्ती लावत असेल, कोणी झेंडू वापरत असेल, कोणी मोगरा लावत असेल, कोणी धूप अगरबत्ती लावत असेल. बरं, आपण ती लावत असताना त्या अगरबत्तीमध्ये आपला काही भाव असते काय? एका मावशीनं अगरबत्तीवर गाणं जोडलं बा. एका मावशीनं जय देवी जय अगरबत्ती, तिनं सरकारवर केली व मस्ती. जय देव जय दे. काही अर्थ आहे सुनील महाराजांचा? विठाला विठाला. आपला विषय काय चालू आहे? आवडे. आवडे याच्यावर बोलत आहोत मी. आवडे.
आता मला सांगा, या ठिकाणी माता माऊलीला बसलेल्या आहेत. आपण देवाला नैवेद्य करतो की नैवेद्य? उद्या काय आहे? उद्या बारस आहे. तुम्हाला उपास असते ना? हा, आपण मला माहित आहे सगळे उपास आहे म्हणून. मला माहित आहे, सगळे माहित आहे, चेहरे पाहिले की हो. ऐका, आपण देवाला नैवेद्य करतो. नैवेद्य करत असताना नैवेद्यामध्ये आपली थोडीशी काही इमानदारी नसते बा. काहीच इमानदारी नसते. जेवढी बाईच्या हातात बांगडी असते ना, तेवढाच नैवेद्य आपण तो देवाला करतो. बरं, मला सांगा, आपण जेवढी पोळी खातो तेवढी पोळी जर आपण देवाला जर केली, काही बिघडते काय? नाही बिघडत. पण लोक करत नाहीत. झालं काय? तो नैवेद्य म्हणजे बांगडी एवढाच असतो. बर, नैवेद्य आपण एका ताटामध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावर आपण प्रथम भात ठेवतो. भात, ते तांदूळ जर कंट्रोलचे असतील ना, चम्मचवर असते. आणि ते जर बासमती चावल असतील ना, थोडसा कस काहीतरी त्याला ठेवल्या जातो. त्यानंतर वरण असते. वरण, आता वरण का आपण चम्मचवर ठेवतो काय? अजिबात नाही. 2-3 काहीतरी डाळिंबे असतात. त्यानंतर आपण वांग्याची भाजी करतो. वांग्याची भाजी का आपण चम्मचवर ठेवतो का? अजिबात नाही. काहीतरी 2-3 डेट असतात. त्यानंतर येते मग तुपाचा नंबर. आता तुपाचा नंबर तर गोविंदा बापू दुर्मिळच आहे. तूप माहिती आहे कसं असते? त्याच्यात शिपडत असते की नाही? बरं, आणि तो नैवेद्य आपण हनुमंतरायासमोर ठेवतो. आता मला हे सांगा, ज्या हनुमंतरायानं पूर्ण लंका जाळली, त्या हनुमंतरायाला आपला नैवेद्य खाण्याकरता किती वेळ लागणार आहे हो? एक क्षणही लागणार नाही. ऐका, तो हनुमंत नैवेद्य खात नाही म्हणून बरं आहे. त्यानं का जर नैवेद्य खाल्ला असता तर लोकांनी हनुमंतरायाचं नाव बाप्पू आपल्या घरकुलच्या यादीत टाकलं असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हनुमंतराय नैवेद्य खात नाही म्हणून बरं आहे. लोकही न कंट्रोलच्या यादीत देवाचं नाव टाकलं. बरं, ते एखादी खोली मागत नाही म्हणून बरं आहे. त्यानं का जर खोली मागतली असते ना, लोक त्याचं ना घरकुल यादीत टाकलं, याचंही नाव लिहा. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आवडे याच्यावर बोलतो बरं मी. म्हणजे आपली भक्ती कशी आहे? आपल्या मनाला आहे तस. प्रत्येकाला काय आवडते? काही काही लोकांना पत्नी आवडते. ऐका, आता खूपच असले बा हे. विठ्ठल विठ्ठल बरं, कशी टवटवीत झाली. आवडे याच्यावर बोलत अजून मी. आवडे. ऐका, एक भरतुरी नावाचा राजा होता. तो राजा एका वनात गेला आणि वनात गेल्यामध्ये त्या ठिकाणी एक ऋषी तपश्चर्या करत होते. आणि तपश्चर्या करत असताना या राजानं त्या ऋषीचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानं झालं काय बघा, त्या ऋषीनं या भरतुराच्या राजाच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाबा हा प्रसाद घेऊन तू घरी जा. तो राजा महाराज प्रसाद घेऊन घरी आला. आणि घरी आल्यानंतर झालं काय, त्याचं प्रेम होतं त्याच्या पत्नीवर. मग झालं काय बघा, राजानं तो प्रसाद पत्नीच्या हातावर ठेवला आणि सांगितलं, ए बघ, तू जर हा प्रसाद जर खाल्ला ना, तू अमर होशील. पत्नीला असं वाटलं. आणि तिचाही विश्वास महाराज त्या फळावर अजिबात बसत नव्हता. तिचं प्रेम होतं प्रधानजीवर. त्याची पत्नी महाराज प्रधानजीकडे गेली. आणि प्रधानजीकडे गेल्यानंतर काय झालं काय बघा, त्या पत्नीनं तो प्रसाद, ते फळ प्रधानजी हातावर असं ठेवलं आणि सांगितलं की बाबा तुम्ही हा प्रसाद खाऊन टाका. पण प्रधानजीचाही विश्वास त्या फळावर बसत नव्हता. प्रधानजीचं प्रेम होतं एका दासीवर. ऐका, प्रधानजी ते फळ घेऊन दासीकडे गेले. आणि दासीकडे गेल्यानंतर झालं काय बघा, दासीला असं वाटलं, मी म्हणे एकटी अमर झाल्यापेक्षा हा संपूर्ण राज दरबार अमर झाला पाहिजे. कारण काही काही लोक एकलकोंडे असतात. काही काही लोक स्वतःच बघतात, बरं, दुसऱ्याचं पाहत नाही. आपण महाराज दुसऱ्या सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि आपण का स्वतःच पाहिलं ना, स्वतःच वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल ती दासी होती, ती दासी सेवक होती. सेवक, तिला असं वाटलं म्हणजे एकटी चांगलं झाल्यापेक्षा संपूर्ण राज दरबारच चांगलं झालं पाहिजे. दासी महाराज ते फळ घेऊन राजाकडे गेली.
आणि राजाकडे गेल्यानंतर झालं काय बघा. राजा खुर्चीवर बसला होता. दाशीन राजा दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर ते अमर नावाचं फळ त्या दाशीनं असं राजाच्या हातावर असं ठेवलं. जसं ते फळ त्या राजाच्या हातावर ठेवलं तसं राजाने अगोदर मस्तकाला हात लावला. विचारलं, ए दासी, तुझ्याकडे फळ कसं काय आलं? त्यावेळेस दाशी बोलायला लागली की हे फळ मला प्रधानजीनं दिलं. प्रधानजीला बोलावलं. आले प्रधानजी, ए प्रधानजी, तुम्हाला हे फळ कसं काय दिलं? त्यावेळेस प्रधानजी बोलायला लागले की हे फळ मला राणी साहेबांनी दिलं. असं म्हटल्या बरोबर राजाला समजलं की आपली पत्नी सुद्धा आपली नाही, या जगामध्ये कुणी कुणाचं नाही रे. नाही रे, वा नाही कुणाचे कुणी, वा वा वा. नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे जगतोय रे, सगळे मेल्यावरती तुटतेल धागे कोणाचे हो नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही या जगतामध्ये मायबाप कुणी कुणाचं नाही, हे तुम्हा आम्हाला जर कोण शिकवलं असेल तर हे तुम्हा आम्हाला कोरोनाने शिकवलेलं आहे. ऐका, प्रेत जर अकोल्यामध्ये पडलेला आहे आणि मुलगा जर कारंजामध्ये आहे आणि अकोल्यामधून जर मुलाला फोन जर आला असेल तर मुलगा एकच सांगतो की ती प्रेताला तिकडेच घेऊन जा. म्हणजे माया पातळ कशी झाली हे कोरोनानं तुम्हा आम्हाला सावध केलेलं आहे. विठाला 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 कोरोनानं एवढं चांगलं शिकवलं, एवढं चांगलं शिकवलं तुम्हा आम्हाला कोरोनानं. ऐका, अहो महाराज, काही काही लोक कधीच हात धुत नव्हते, कधीच. तेच लोक या कोरोनाच्या काळामध्ये 10-10 वेळा हात धुवायला लागले. मग कोण शिकवलं हे चांगलं? कोरोनानं शिकवलं. बरं मला सांगा, पूर्वी आपल्या शेतामध्ये आपण मशागत करत असताना बैलाच्या तोंडाला मुसके असायचे, बापू असायचे ना. पण या कोरोनामध्ये माणसाच्या तोंडाला होते की माणसाच्या? इमानदारीने सांगा, कोण होते बरं? का होते? कारण या माणसाईनं इकडलं तिकडलं खाऊ नये म्हणून. विठाला विठाला जीवनामध्ये कोणी कुणाचं नाही. तर या ठिकाणी महाराज, संसारिक आवड महत्वाची नाही, तर या ठिकाणी भगवंताविषयी आवड महत्वाची आहे. एका साधकाने नाथ महाराजले प्रश्न, हो महाराज, आम्ही देवाच्या आवडीचं होणार नाही का? त्यावेळेस नाथ महाराज, अरे बाबा, तू देवाच्या आवडीचा होशील, पण केव्हा? अगोदर आपण देवाच्या आवडीचं झालं पाहिजे तेव्हा. आवडे देवासी तो ऐका प्रकार. बर, आपण देवाच्या आवडीचं होऊया ती शंका नाही. मग काय करावं लागेल? त्याच्याकरता आपल्याला नामस्मरण करावं लागेल. नामाचा उच्चार रात्रंदिवस. बरं, एवढंच नाही तर आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळ असली पाहिजे. महाराजांच्या अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, होय तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा,
चंदनेळा तुळशी माळ गळा गोपी चंदनेळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा तुळशी माळ गळा. बर, तुळशी कोण आहे? कोण आहे तुळशी? तुळशी देवाची सखी आहे. तुळशी देवाला आवडणारी आहे. ऐका, तुळशीचा अगोदर जन्म काय आहे? मग तुळशीचा अगोदरचा जन्म आहे रुंदा. रुंदा जन्म असल्यामुळे झालं काय बघा, ही रुंदा महाराज नारदाकडे गेली. ए नारदा, मला भगवान श्रीकृष्णाशी लग्न करायचं आहे. त्यावेळेस नारद म्हणाला, ए रुंदे, त्या भगवंतालेच 16,108 आहेत आणि तुझा नंबर कुठं लागणार आहे? पण रुंदा म्हणे, ए नारदा, शिल्लक अजिबात बोलायचं नाही. काही काही लोकांना महाराज शिल्लक बोलायची फार सवयी आहे. माणसानं जेवढं विचारलं तेवढं सांगायला पाहिजे ना. समजा मी विचारलं कारंजा गाव कुकडे आहे, मग त्याने सांगावं की नाही, निंबा फाटून थोडं समोर जा, अर्धा किलोमीटर आतमध्ये कारंजाच आहे. त्याने म्हटलं सरळ जा, नाही जमली काय? तसं या रुंदेनं नारदाला विचारलं, ए नारदा, मला भगवंताशी लग्न करायचं आहे, सांग मी काय करू? नारद म्हणे, ए रुंदे, असं कर ना, तू एका अरण्यामध्ये जा. रुंदा एका अरण्यामध्ये गेली आणि अरण्यामध्ये गेल्यानं त्या ठिकाणी त्या रुंदेनं भगवंताची त्या ठिकाणी आराधना केली. त्या रुंदेनं महाराज भगवंताची आराधना करत असताना ती ध्यान करायची भगवान श्रीकृष्णाचं. तिच्या समोर यायचे गणपती बाप्पा, ती ध्यान करायची भगवान श्रीकृष्णाचं आणि तिच्या समोर यायचे गणपती बाप्पा. असं करता करता ती रुंदा गणपतीच्या माग लागली आणि गणपतीच्या माग लागल्यामुळे झालं काय बघा, ती रुंदाने, ए गणपती, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. गणपती म्हणे, रुंदे, मला तर 2 बायका आहेत, 2 बायकांना फजिती आहे का? तुया म्हणे तिसरा नंबर कुठं लावू? मी सुद्धा तुझ्यासोबत लग्न करणार नाही. असं कोण म्हणे? गणपती. गणपतीनं महाराज या रुंदेला शाप देऊन टाकला, हे रुंदे, तुझं लग्न या जन्मी भगवान श्रीकृष्णाशी काय, माझ्याशी काय, तुझं लग्न होणार नाही. मग काय झालं बघा, जालंधर नावाच्या राक्षसाशी या रुंदेचं लग्न लावून देण्यात आलं आणि दोघांचा विवाह पार पडला. आणि विवाह पार पडल्यानंतर झालं काय बघा, ही रुंदा महाराज पतिव्रता होती. पतिव्रता कोणाले म्हणतात? कोणाले म्हणतात पतिव्रता? जी पती जेवल्याशिवाय जेवत नाही तिला म्हणतात पतिव्रता. समजा आपले पती जर घराच्या बाहेर पडले, जी पतीला काही विचारत नाही ती पतिव्रता. समजा आपल्या पतीवर एखादं मोठं संकट आलं, त्या संकटामध्ये धावते, तिले म्हणतात पतिव्रता. पतीची आमना अनुसार पतिव्रता, अनुसार पतिव्रता, अनुसार पतिव्रता. हो पतीची आमना अनुसार पतिव्रता, अनुसार पतिव्रता, अनुसार पतिव्रता. पतीची मता हे ज्ञानेश्वरी मध्ये ओळी पण आहे. विठाला 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 विठाला. ऐका, मग वृंदावनाची पतिव्रता होती आणि पतिव्रता असल्यामुळे स्वर्गामध्ये या जालंधर नावाचा राक्षस लोकांना त्रास द्यायला लागला. आणि त्रास देत असताना या जालंधर नावाचा राक्षसानं स्वर्गलोक जिंकला. आणि स्वर्गलोक जिंकल्यामुळे झालं काय पहा, स्वर्गामध्ये सर्व हाहाकार झाला. आणि हाहाकार झाल्यामुळे तेथील सर्व लोक भगवंताकडे येऊ लागले. भगवंता, हा जालंधर नावाचा राक्षस आम्हाला खूप त्रास देत आहे, याच्यावर तुम्ही काहीतरी उपाय करा. भगवंत तेवढ्यावर थांबले नाही. भगवंत सांगितले, ए तुम्ही आता असं करा की वदर तुम्ही युद्ध चालू ठेवा. इकडे युद्ध सुरू झालं आणि इकडे महाराज भगवंतांनी स्वतः रुंदेला बोलावलं. आणि बोलावल्यानंतर काय झालं बघा, भगवंतांनी स्वतः जालंधर नावाचा राक्षसाचं रूप धारण केलं. त्या रुंदेला असं वाटलं की आपलेच पती आहेत.
पती असल्यावर झालं काय बघा. सांगले रुंदे मला आरती आण ओवा राहिला. साधुशीन कडे दुर्जनाची बुद्धी. दुर्जना मनात काय चाललं हे चांगल्या लोकांना कळत नाही. विठाला 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 समजा एखादी चांगली स्त्री असेल आणि एखादी वाईट असेल. वाईट स्त्रीच्या मनात काय चाललं हे चांगल्या स्त्रीला अजिबात कळत नाही. तस एखादा चांगला पुरुष आहे आणि बाजूला वाईट पुरुष बसलेला आहे. वाईट पुरुषाच्या मनात काय चाललेलं आहे हे चांगल्या पुरुषाला कळत नाही. मग तस देवाच्या मनात काय चाललं या रुंदेला अजिबात कळालं नाही. मग रुंदेमध्ये आणली आरती ओवाळायला. अशी आरती ओवाळली आणि आरती ओवाळता ओवाळता भगवंतानं हळूच रुंदेच्या हातेला स्पर्श केला आणि रुंदेच्या हातेला स्पर्श केल्यामुळे रुंदेचं पातिव्रत्य जाग्यावर नष्ट झालं आणि युद्धात महाराज जालंधर नावाचा राक्षस मारला गेला. विठाला विठाला आणि पूर्वीची प्रथा अशी होती, माणूस जर मरण पावला तर स्त्रीला सती जावं लागत होतं. मग इकडे जालंधर नावाचा राक्षस मरण पावला म्हणजे पती मरण पावला. मग सती कोणाला जावं लागणार आहे तर सती महाराज रुंदेला जावं लागणार आहे ना. मग काय झालं बघा, दोघांची राख एकत्र झाली आणि दोघांची राख एकत्र झाल्यामुळे त्या राखेवरती एक रोपट निघालं. रोपट मग भगवान हे रोपट उपटलं आणि रोपट उपटून भगवंत ती वैकुंठात गेले. तो दिवस कोणता होता माहित आहे? कार्तिक शुद्ध द्वादशी आणि त्याचं नाव तुळस. विठाला विठाला मग काय झालं बघा, की तुळशी महाराज भगवंताचं दर्शन घेण्याकरता आली आणि दर्शन घेण्याकरता येत असताना भगवंतांनी त्या तुळशीच्या हात आपल्या पाठीवर हात ठेवला. सांगितलं, हे तुळशी तुझं काहीतरी पुण्य कमी पडलं होतं म्हणून मी तुझ्यासोबत लग्न करू शकलो नाही. पण आता मी तुझ्यात लग्न करणार आहे. मी तुझ्या गळ्यामध्ये हार टाकणार आहे. पण 3 वर दिले महाराज भगवंतानं तुळशीले. ज्या महिला श्रद्धेनं विश्वासानं तुळशीला 5 प्रदक्षिणा करतील ना त्या स्त्रीच्या पतीला अकस्मात मृत्यू येणार नाही. त्या जबाबदार मी आहे असं भगवंतांनी सांगितलं. पहिल्यावर महाराज भगवंतांनी हा दिला. दुसऱ्यावर भगवंतांनी हा दिला की हे तुळशी तुला जे गळ्यात धारण करतील ना त्यांना यमदूत काय कोणीच हात लावणार नाही. कापीजे कडी काढ तया भेने. तिसऱ्यावर हा दिले, हे तुळशी आपल्या दोघीचं लग्न झाल्याशिवाय कोणी लग्न करणार नाही. आता तर मग लग्न कधी होऊ राहिले तिथी पायाचं काम नाही. ऐका तुळस कोण आहे? मग अजून दुसऱ्या चरणातल्या पहिल्या शब्दाराव बरं का, तुळशी माळ गळा. तुळस कोण आहे? कोण आहे तुळस? तुळस ही देवाची सखी आहे. तुळस ही देवाला आवडणारी आहे. त्याच्या दारामध्ये तुळशी वृंदावन नाही, ते घर नाही, ते मशानभूमी आहे. विठाला विठाला तुम्ही गळ्यामध्ये किती सोनं घाला, तुम्ही गळ्यामध्ये किती सोनं घाला, ते एक ना एक दिवस अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तेच तुम्ही गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशी माळ घाला, लोक तुम्हाला रामकृष्ण म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. एवढी ताकद या तुळशीची आहे बा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. गोपीचंदन म्हणजे काय? काले म्हणतात गोपीचंदन. कशाला म्हणतात गोपीचंदन? ऐका, एक वेळचा असा प्रसंग आहे. भगवान परमात्म्याचं डोकं दुखायला लागलं. डोकं आणि डोकं दुखत असताना मग हे नारद महर्षी पुढे गेले. काही लोक असतात ना पुढे पुढे करणारे, कारण काही लोक 7 दिवस काहीच करत नाहीत बा. आणि एखादा येऊ द्या टोपणजी ते पुढे पुढे करतात. समजून घ्या 7 दिवसात न करणार आहे. विठाला विठाला खरे लोक कधीच कोणाच्या पुढे पुढे करत नाहीत. आता तुमचं गाव चांगलं आहे म्हणून बरं आहे, नाही तुम्ही पहा बऱ्याच गावात मी कार्यक्रमाला फिरत असताना टाळकरीला शेवटच पंक्ती जेव्हा लागते बा, भांडी येले घासा लागतात, सर्व यांनाच करावं लागते. विठाला विठाला पण झालं काय बघा, नारद भगवंता जवळ गेला. अरे देवा काय झालं? अरे नारदा माझं डोकं दुखत आहे, काय औषध आहे देवा?
अरे औषध सांगू का तुला? ज्या कोणी गोपिका असतील ना त्यांच्या पायी थोडीशी माती घेऊन ये. नारद महाराज ऋषी कुलात गेले आणि ऋषी कुलात नारद महर्षी गेल्यानंतर झालं काय बघा. त्या ठिकाणी काही ऋषी तपश्चर्या करत होते आणि तपश्चर्या करत असताना या नारदानं त्या ऋषीला त्यांच्या पायाची माती मागितली. ते ऋषी म्हणते, ए नारदा, आम्ही आमच्या पायाची माती भगवंताला देणार नाही. का? कारण आम्ही जर आमच्या पायाची माती जर त्या भगवंताला दिली, आम्ही नरकात जाणार नाही का? म्हणून आम्ही आमच्या पायाची माती भगवंताला देणार नाही. तसं माणसानं काही काही गोष्टी संध्याकाळी कधीच देऊ नये बा. कारण लक्षात ठेवा, माणसानं संध्याकाळी काही काही गोष्टी देऊ नये. ऐक बघा, समजा अमावस्या आली, भर अमावस्या दिवशी एखादी बाई जर आपल्या दारात आली, एखादी बाई जर आपल्या दारात तीन जर लाल मिरच्या मागितल्या, तुम्ही द्याल का मावश्या हो? नाही देणार. तसं माणसानं संध्याकाळी दही कोणाला देऊ नये. दही संध्याकाळी कधीच कोणाला देऊ नये. त्यानंतर मीठ, म्हणजे तुमच्याकडे त्याला नमक म्हणत असतील नाही का बापू. पुढे गेलं तर त्याला सेंदुरी म्हणतात. आणखी समोर आपल्या पंढरपूरच्या रस्त्याने गेलं त्याला गोड म्हणतात. विठाला विठाला विठाला. एका शब्दाला 56 शब्द आहेत बा. 56 बासीचा केला गौरव. कारण एका शब्दाला 56 शब्द आहेत, अशी आपली मराठी भाषा आहे. पण झालं काय बघा, ते म्हणत नारदा, आम्ही आमच्या पायाची माती देणार नाही. नारद परत वापिस आले, भगवंता औषध न मिळणार आहे. ते ऋषी काही त्यांच्या पायाची माती देत नाही. नारद, तुम्ही असं करा ना, तुम्ही गोकुळात जा. नारद महाराज द्वारकेहून गोकुळात गेले. जसे नारद गोकुळात गेले, जसा पहिला पाय टाकला, ज्या गवळणी धावत धावत आल्या की नाही नारदाजवळ, नारदा कसा काय आला? एवढा आनंद झाला त्या गवळणींना. का रे नारदा, कसा काय आला? बरा आहेस ना? मी बराच आहे, पण भगवंताचं डोकं खूप दुखत आहे, त्याच्याकरता औषध पाहिजे. काय औषध आहे? तुमच्या पायी थोडी माती द्या. आमच्या पायाची? त्या गोपिकेला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला गोपिकेला. काही गोपिका धावत धावत गेल्या महाराज. कोण हंडा आणला भरून, कोण कळशी आणली भरून. पण त्या गोपिकेनं खाली असं पाणी टाकलं, चिखल केला. त्या सर्व गोपिका त्या चिखलामध्ये नाचल्या. काही त्यांनी आनंद व्यक्त केला. आणि काय केलं बघा, त्यांनी वाट्या घेतल्या. वाट्या, त्या वाट्याने महाराज ते मातीशी खरडली. त्या मातीचे गोडे तयार केले. गोडे, आणि ते मातीचे गोडे नारदा हातावर असे ठेवले. सांगितले, ए नारदा, हे मातीचे गोळे त्या भगवंताच्या डोक्यालाच नाही, त्या संपूर्ण अंगाला लाव, त्याचा रोग बरा होईल. विठाला विठाला विठाला. मग ऐका, त्या गोपिकेने असं म्हटल्या बरोबर नारदानं ते मातीचे गोळे घेऊन जाव की नाही भगवंताजवळ. नारद बोललाच ना शिल्लक. नारद म्हणे, तुम्ही ते मातीचे गोळे दिले म्हणे खरी, मग तुम्ही नरकात जाणार नाही का? तुम्ही मातीचे गोळे दिले खरी, पण तुम्ही नरकात जाणार नाही का? एक गोपिकाने, ए नारदा, आम्ही सगळ्या गोपिका नरकात जाऊ, पण त्याचं डोकं दुखाय थांबलं पाहिजे. हा सगळ्यात मोठा भक्तीचा विजय. विठाला विठाला विठाला. तेच वारकरी म्हणते, गोपीचंदन आपले वारकरी कपाळाला धारण करतात तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा. आपण कुठपर्यंत आलं? गोपीचंदन. टिळा म्हणजे काय? टिळा कशाला म्हणतात? टिळा वैष्णवानं टिळा हा 12 ठिकाणी लावला पाहिजे. किती? वैष्णवानं टिळा हा 12 ठिकाणी लावला पाहिजे बा. कोण? वैष्णवानं. महाराज 12 सांगता राजो, म्हणजे एकाच ठिकाणी लावत नाही. लय लंब सांगितलं गडी ऐका. कारण मग ते 12 ठिकाणी कोणकोणते आहेत? एक, वैष्णवानं कपाळा ठिकाणी टिळा लावला पाहिजे, कारण या ठिकाणी केशवाचं वास्तव्य आहे. त्यानंतर कंठाच्या ठिकाणी टिळा लावला पाहिजे. त्यानंतर हृदय या ठिकाणी टिळा लावला पाहिजे. त्यानंतर नाभी या ठिकाणी वैष्णवानं टिळा लावला पाहिजे. त्यानंतर पाठ या ठिकाणी पद्मनाभाचं वास्तव्य आहे. त्यानंतर उजवी बाजू
त्यानंतर पोटाची डावी बाजू या ठिकाणी वैष्णवानं टिळा लावला पाहिजे. त्यानंतर उजवा कान या ठिकाणी वैष्णवान टिळा लावला पाहिजे. त्यानंतर डावा कान या ठिकाणी वैष्णवान टिळा लावला पाहिजे. त्यानंतर आपल्या शेंडीच्या ठिकाणी वैष्णवा सुद्धा टिळा लावला पाहिजे. त्यानंतर डावा दंड, त्यानंतर उजवा दंड, अशा 12 ठिकाणी वैष्णवान टिळा लावला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा म्हणजे काय? ऐका, हृदयी कळवळा वैष्णवाचा म्हणजे काय, कशाला म्हणतात? या ठिकाणी 4 प्रश्न आहेत. कारण माणसानं गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशी माळ घातली पाहिजे. 1. 2 नंबर, आपल्या कपाळाला गोपीचंदा टिळा असला पाहिजे. 3 नंबर, आपण त्या भगवंताचं सतत नामस्मरण केलं पाहिजे. आणि 4, एकमेकाविषयी आदर असला पाहिजे. हृदयी कळवळा वैष्णवांचा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हा विठोबा रखुमाई. 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 बोला पुंडली वर्धन श्री ज्ञानदेव नमः गुरु श्रीराम महाराज सखाराम महाराज की. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा. हृदयी कळवळा वैष्णवांचा म्हणजे काय? ऐका, पंढरपूरमध्ये सभा भरली आणि सभा भरल्यानंतर त्या ठिकाणी महात्मे आले. कारण आता साधू जाऊन जर एका ठिकाणी आले ना, चालू सभा बंद करून टाकतील. पण आताचे नाही, पूर्वीचे साधू एकत्र आले. आल्यानंतर त्यांनी एकच केलं, बोलण्याची नाही आता देवाविन काही. ते का ग्रामपंचायतची सभा होती काय? ते का घरकुल योजना होती काय? अजिबात नाही. ऐका, ज्ञानोबरायांना निवृत्तीनाथ महाराज भेटले. हृदयी कळवळा वैष्णवांचा. संत नरी महाराजांना सोपान काका भेटले. हृदयी कळवळा वैष्णवांचा. सावता महाराजांना नरहरी महाराज भेटले. हृदयी कळवळा वैष्णवांचा. आदी करून सर्व संत एकमेकांना भेटले. हृदयी कळवळा वैष्णवांचा. आम्ही आमच्या जीवनामध्ये वारी केली पाहिजे. महाराजांच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. सादर निर्धारी आनराई आनराई. सादर निर्धारी आनराई. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी आनंदाई आनंदाई. साधन निर्धारी आनंदाई. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी आन नाही. माणसाने जीवनामध्ये वारी केली पाहिजे महाराज. पण आता असं झालं की जी फुकटची योजना निघाली ना बा, फुकटची. आमच्या गावाचा एक बुडा बा तंबाखू आणल्याले अकोल्याला गेला. सांगा, फुकटची एसटी नाही काय? बरं, आता आमच्या माता मला लाडक्याच व्हायला आहेत बुवा, नाही का? बरं, एवढ्या लाडक्या झाल्या. पहिला हप्ता 15 ऑगस्टलाच आला. आता असं आलं बापू, कालच एक पेपरला आलं, उद्या 3रा हप्ता. विठाला विठाला विठाला. याच्यामध्ये असं झालं, ज्या बैले हप्ता आला ते खुश झाली
आणि जिले नाही आला तिने कळाला जांभोयात दिल्या. मग दुसरीला आला ते खुश झाली आणि पहिली जांभोयात दिल्या. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. माणसाने जीवनामध्ये वारी केली पाहिजे ऐका. कारण सरकार आपल्याला एखादी स्कीम देत असेल त्या स्कीमचा आपण काहीतरी फायदा घेतला पाहिजे. कारण आपल्या याच्यानं चालणं होत नाही. मग जाग्यावर बसून नामस्मरण केलं पाहिजे. अहो महाराज, जोपर्यंत तुमच्या हातापायात ताकद आहे ना तोपर्यंतच तुम्ही वाऱ्या करू शकता. आणि एक वेळ का आमच्या हातातली ताकद गेली ना तुम्ही वाऱ्या करू शकत नाही. जवळ हे सकळ सिद्ध आहे. तुमच्या आमच्या हातापाय ताकद आहे ना तोपर्यंत तुम्ही आम्ही वारू करू शकता. धीरेंद्रे हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. का हो महाराज, मग या भगवंतांनी तुम्हा आम्हाला पाय दिले. पाय कशा करता दिले? पाय तुम्हा आम्हाला चालण्याकरता दिले. हात व मग हात टाळी वाजवण्याकरता दिले. तरी महाराज लोक कीर्तन टाळ्या वाजवत नाहीत बा. म्हटलं वाजवा ना टाळ्या. कारण ऐका, टाळी वाजवल्याने काय होते बरं? ज्ञानोबा राय सांगतात, वासुदेवी वाहुनी टाळी पातके गेली अंतराळी. वासुदेवी वनमाली कीर्तन करू ब्रह्म मेळीगा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. आपण जर टाळी वाजवली ना नामस्मरणामध्ये आपल्याकडे जे पाप आहे हे पाप सर निघून जातो. एवढी ताकद या टाळीमध्ये आहे. त्यानंतर भगवंताने तुम्हा आम्हाला कान दिले आहेत. कान कशा करता दिले? कान कान चांगलं श्रवण करण्याकरता दिले. कारण एकमेकाची लावलोगी करण्याकरता नाही दिले बरं नाही. तर डोळे, मग डोळे कशा करता दिले? तर डोळे भगवंताचं मुख पाहण्याकरता दिले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. मग का हो महाराज, त्या भगवंताला कोण पूजनीय आहे? महाराष्ट्राच्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जन
तुळशी माळ तुळशी माळ एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूजगी. एकनाथ महाराज एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. नेम म्हणजे कोणता नेम? पावणे पायाचा नेम तो नेम नाही. दुसऱ्याला बंदुकीने उडून देणं तो नेम नाही. कोणता नेम? गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळ असली पाहिजे तो नेम. तुम्ही सतत देवाचं नामस्मरण केलं पाहिजे तो नेम. एवढेच नाही, तुम्ही तुळशीला गडवावर पाणी टाकलं पाहिजे तो नेम. तो मग भगवंताला आवडतो. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूजगी. तुळशी माळ गडा गोपी चंदन टिळा हृदयी कडवळा वैष्णवांचा निरोती ज्ञानदेव ज्ञानदेव सोपान मुक्ता भय एकनाथ नाम देव तुका